नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑक्सफर्ड अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत ऍडिशन ऑफ अ मिक्स फ्रॅक्शन. ऍडिशन ऑफ मिक्स फ्रॅक्शन समजण्यासाठी आपल्याला मिक्स फ्रॅक्शन म्हणजे काय आहे, प्रॉपर फ्रॅक्शन, इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे काय आहे, लाईक फ्रॅक्शन, अनलाईक फ्रॅक्शन काय आहे, हे माहीत करून घेणं गरजेचं असते. आणि यासाठी आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपल्याला अगदी व्यवस्थितपणे समजावून सांगितलेलं आहे. चला तर मग आज सुरू करूया ऍडिशन ऑफ अ मिक्स फ्रॅक्शन. addition of mixed fraction. Okay, addition of mixed fraction. addition of mixed fraction चा आपण फ्रॅक्शनचं एक एक्झाम्पल पाहूया. जसं की इथे 3 and 1/2 हा जो आहे हा काय मिक्स फ्रॅक्शन आहे. ओके, आपल्याला माहित आहे की हा मिक्स फ्रॅक्शन आहे. एक नॅचरल नंबर आणि एक फ्रॅक्शन, ह्या दोन्ही गोष्टी मिळून काय झालेला आहे, एक फ्रॅक्शन तयार झालेला आहे. आणि अशा दोन फ्रॅक्शनची आपल्याला काय करायची आहे, ऍडिशन करायची आहे. अशा दोन मिक्स फ्रॅक्शनची आपल्याला काय करायचे आहे, ऍडिशन करायची आहे. तर मग ही ऍडिशन करण्याच्या अगोदर आपल्याला ह्या ज्या काही स्टेप्स आहेत त्या स्टेप्स आपल्याला फॉलो करावं लागतात. जसे की हा जो मिक्स फ्रॅक्शन आहे, हा मिक्स फ्रॅक्शनला आपण काय करायचं आहे, कन्वर्ट करायचं आहे. कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. ओके, त्यानंतर ह्याला लाईक फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. ह्याला लाईक फ्रॅक्शन करायचं आहे. ओके, ठीक आहे. पहिल्यांदा मिक्स फ्रॅक्शन, हा जो मिक्स फ्रॅक्शन आहे याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचा आहे आणि त्यानंतर लाईक फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. आणि आता त्यासाठी आपण जर इथे एक एक्झाम्पल घेतलं, जसं की 3 1/2 आणि प्लस 5 2/3 मिक्स फ्रॅक्शन आहे. आणि याची जर आपल्याला काय करायची असेल, ऍडिशन करायची असेल, तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा आपल्याला हे जे मिक्स फ्रॅक्शन आहे आपण लिहिलेलं आहे इथे, मिक्स फ्रॅक्शन करायचं आहे कन्वर्ट इनटू दी इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये. इम्प्रॉपर फ्रॅक्शन काय आहे आपण शिकलो आहोत, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तर चला याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये आपण कन्वर्ट करूया. जसं की 3 1/2 3 and 1/2 ह्याला आपण पहिल्यांदा इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये करू. इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करताना माहित आहे की 2 into 3 plus 1. ओके, हा कसा आला, 2 into 3 plus 1 ह्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण इम्प्रॉपर फ्रॅक्शन आणि प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये पाहिलेला आहे. आणि हा जो डिनॉमिनेटर आहे हा रिमेन्स सेम. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. म्हणजे 2 जो आहे ह्याने 3 ला मल्टिप्लाय केलं आणि हा 3 जो आहे प्लस 1 ऍड केला. म्हणजे 2 into 3 plus 1 इज इक्वल काय होईल, 2 into 3 6 plus 1/2 इज इक्वल 7/2. म्हणजे 6 plus 1 7 आणि जो डिनॉमिनेटर आहे तो रिमेन्स सेम. त्यानंतर दुसरा जो काय आहे फ्रॅक्शन आहे त्याला पण आपण काय करूया, कन्वर्ट इंटू इम्प्रॉपर फ्रॅक्शन करूया, जो की 5 and 2/3 आहे. ठीक आहे, याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये करताना आपण पाहिलं की अशाच पद्धतीने इथे पण काय करायचं आहे, 3 into 5 plus 2 अपॉन काय होईल, डिनॉमिनेटर सेम. ठीक आहे, 3 into 5 15 plus 2/3 म्हणजेच काय, 17/3. बघा, हा पहिला आपण या मिक्स फ्रॅक्शनला कन्वर्ट केलं इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये आणि त्यानंतर हा दुसरा जो मिक्स फ्रॅक्शन आहे त्याला कन्वर्ट केलं 17/3 मध्ये. ओके, जसं की आता इम्प्रॉपर फ्रॅक्शन तुमच्या लक्षात आलं असेल की ज्याचा डिनॉमिनेटर काय आहे, स्मॉलर आहे आणि न्यूमरेटर काय आहे, ग्रेटर आहे. इथे पण डिनॉमिनेटर काय स्मॉलर आहे आणि हा ग्रेटर आहे, न्यूमरेटर ग्रेटर आहे. म्हणजेच काय, 17/3 हा इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे आणि 7/2 पण काय इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे. आता हे इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये आपण कन्वर्ट केलं म्हणजे आपण ही दुसरी स्टेप जी आहे ही काय केली, पूर्ण केली. आता तिसरी स्टेप जी आहे ती कुठली आहे, तिसरी स्टेप आहे त्याला लाईक फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. लाईक फ्रॅक्शन माहित नसेल तर लाईक फ्रॅक्शन म्हणजे काय, तर लाईक फ्रॅक्शन म्हणजे ज्या फ्रॅक्शनचे काय आहे, डिनॉमिनेटर सेम आहे त्याला आपण काय म्हणतो, लाईक फ्रॅक्शन म्हणतो. तर मग अर्थातच आपल्याला काय करायचं आहे, हे जे इम्प्रॉपर फ्रॅक्शन आलेले आहे या इम्प्रॉपर फ्रॅक्शनचे डिनॉमिनेटर काय करायचे, सेम करायचे आहे आणि त्यानंतर आपण ऍडिशन करणार आहोत. ओके, चला तर मग हे दोन इम्प्रॉपर फ्रॅक्शन कन्वर्ट केले आहेत त्याला इथे लिहून घेऊया.
हा 7/2 प्लस 17/3. ओके, इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे? अर्थातच काही प्रॉब्लेम नसेल. ओके, चला मग इथं 7/2 आहे प्लस 17/3 आहे. ह्याचे ऍडिशन करताना आपण ऍडिशन ऑफ अ फ्रॅक्शन मध्ये चांगल्या प्रकारे शिकलेलो आहोत. ह्याचा एलसीएम काढा आणि एलसीएम समजलं नसेल तर मग ह्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करा आणि मग त्याची ऍडिशन करा. ह्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करा म्हणजे 7 इंटू 3 करायचं आहे, 17 इंटू 2 करायचं आहे आणि जे डिनॉमिनेटर दिलेले आहे त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ओके, चला तर मग पाहूया. 7 इंटू 3 प्लस ऍडिशनचं साईन आहे म्हणून प्लस आणि हा 17 इंटू काय होईल 2. हा 17 इंटू 2 अपॉन काय होईल बघा 7 इंटू 3 प्लस करायचे आहे म्हणजेच प्लसचं साईन. 7 इंटू 3 झालंय, त्याच्यानंतर 17 इंटू 2. आता काय करायचं आहे, डिनॉमिनेटर जे आलेले आहे 2 and 3 ह्याची पण काय करायचे आहे इथे मल्टिप्लाय करायचं आहे. ठीक आहे, मग आता 7 इंटू 3 पाहिलं तर आपल्याला माहित आहे 21 प्लस 17 इंटू 2 34 अपॉन किती होईल 2 इंटू 3 6. इथपर्यंत समजलं. आता काय करायचे याची ऍडिशन करायचे. ऍडिशन करताना 4 प्लस 1 5 आणि 3 प्लस 2 5 अपॉन 6 म्हणजेच किती 55/6. ओके, आता हे इम्प्रॉपर फ्रॅक्शनला आपण कन्वर्ट करायचं आहे मिक्स फ्रॅक्शन मध्ये, कारण आपल्याला ह्या दोघांच्या मिक्स फ्रॅक्शनची ऍडिशन पाहिजे आणि मिक्स फ्रॅक्शनची जी ऍडिशन आहे ती कशी यायला पाहिजे तर मिक्स फ्रॅक्शन मध्येच यायला पाहिजे. तर 55/6 आहे, 55 डिवायडेड बाय 6. 6चं टेबल माहित आहे, 6 9 54 आणि रिमाइंडर आहे 1. आता बघा इथे हे जे आन्सर आलेला आहे ह्याला आपण लिहिण्याची काय पद्धत आहे, जसे की हा क्वेश्चन आहे, हा डिवायझर आहे आणि हा रिमाइंडर आहे. तर मग आपण लिहिताना काय लिहितो क्यू आर आणि डी म्हणजेच काय ह्या फॉर्म मध्ये लिहितो. तर याचा अर्थ काय, क्यू म्हणजेच क्वेश्चन किती आलेला आहे, क्वेश्चन आलेला आहे 9 हा लिहिला आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे रिमाइंडर लिहायचा आहे. तर रिमाइंडर किती आहे 1 आहे आणि जो डिवायझर आहे तो आहे 6. म्हणजेच काय आपलं जे सम आहे किंवा आपलं जे आन्सर आहे ते काय आलेलं आहे 9 and 1/6. 9 and 1/6 is the answer of this fraction. So we can write here 3 and 1/2 plus 5 and 2/3 is equal 9 and 1/6. ओके, समजलं हे प्रॉब्लेम. आता हे आपण ह्याला दुसऱ्या मेथडनी पण आपण काय करू शकतो सॉल्व्ह करू शकतो. 3 and 1/2 प्लस 5 and 2/3 हे एक्झाम्पल दिलेलं आहे. ह्याला सॉल्व्ह करताना जसं की ह्याचा जो अर्थ आहे जसं की इथे 3 आणि 1/2 दिलेला आहे प्लस 5 and 2/3 दिलेला आहे. तर याचाच अर्थ काय आहे हा 3 प्लस 1/2 प्लस 5 प्लस 2/3 असा होतो. ठीक आहे, म्हणजे ह्याचाच अर्थ काय आहे 3 प्लस 1/2 आहे आणि 5 प्लस 2/3 आहे. ठीक आहे, तर आपण ह्याला अशा पद्धतीने सुद्धा काय करू शकतो लिहू शकतो, जसं की 3 प्लस 1/2 प्लस 5 आणि प्लस 2/3. ठीक आहे, आता जे होल नंबर किंवा नॅचरल नंबर इथे आलेले आहे हा 3 प्लस 5 ह्याला इझिली काय करू शकतो 3 प्लस 5 हा इथे घेतला आणि प्लस 1/2 आणि राहिलेला जो फ्रॅक्शन आहे दुसरा तो आहे 2/3. काय केलं समजलं बघा, हा 3 आणि 5 याला इथे लिहिलं. ओके, त्यानंतर प्लस 1/2 आहे, प्लस 1/2 घेतला, त्यानंतर प्लस 2/3 आहे, 2/3 लिहिला. ठीक आहे, आता इथे इझिली तुम्ही 3 प्लस 5 हा 8 प्लस ह्याची ऍडिशन करताना तुम्हाला माहित आहे की कशा पद्धतीने ऍडिशन करतो, जसं की 1/2 प्लस 2/3 असं जर एक्झाम्पल असेल तर ह्याला आपण सोडवताना काय करतो 1 इंटू 3 करतो प्लस 2 इंटू 2 करतो आणि अपॉन काय आहे 2 इंटू 3. ओके, तर मग 3 इंटू 1 म्हणजे 3 प्लस 2 इंटू 2 म्हणजे 4/6 आणि 3 प्लस 4 7 आणि इथे 6. ओके,
किती आलं 7/6. 7/6 काय इथे लिहून घेतला 7/6. बघा हे जे उत्तर आहे 8 + 7/6. ठीक आहे 8 + 7/6. आता हे 8 + 7/6 म्हणजेच काय चला आपण जसं की आपण इथे 3 and 1/2 म्हणजेच आपण प्लस लिहिलं ह्याचाच अर्थ 8 + 7/6 जे आहे ते काय आहे 8 and 7/6. हा मिक्स फ्रॅक्शन आलेला आहे. ओके हा काय आलेला आहे मिक्स फ्रॅक्शन आलेला आहे. पण आता इथे तुम्हाला काय दिसते हा इम्प्रॉपर फ्रॅक्शन दिसतोय. ओके हा कुठला फ्रॅक्शन आहे हा इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे. म्हणून आपण याला अशा पद्धतीनं न लिहिता काय करतो जसं की हा इथे 7/6 जो आहे हा काय इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे आणि आपल्याला ह्याचं उत्तर कशामध्ये पाहिजे प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये पाहिजे. हे जे 7/6 आहे यालाच आपण काय करू शकतो 1 and 1/6 असं लिहू शकतो. कारण काय 6 × 1 6 + 1 7 7/6 म्हणजेच याचाच अर्थ जसं की इथे आपण लिहितो 6 × 1 + 1/6 म्हणजेच काय 7/6 असाच होईल ना. म्हणजे 7/6 किंवा 1 and 1/6 काय आहे सेम आहे. तर ह्याला आपण अशा पद्धतीनं नाही लिहिता काय करतो इथे 8 प्लस हा जो आपण इथं 1 and 1/6 घेतलेला आहे तो इथं लिहून घेऊया 1 and 1/6. हा 8 + 1 म्हणजेच काय 9 आणि हा जो 9 आहे 9 and 1/6 9 and 1/6. तर हे झालं आपलं सम. हे काय झालं सम झालं म्हणजे हे या मिक्स फ्रॅक्शनचं उत्तर झालं. ओके समजलं काही प्रॉब्लेम. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे जे मिक्स फ्रॅक्शन आहे हे दुसऱ्या पद्धतीने सुद्धा काय करता येतात सॉल्व्ह करता येतात. ओके समजलं इथपर्यंत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की मिक्स फ्रॅक्शनचे ऍडिशन कशा पद्धतीने करतात आणि त्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 8, 9, 10 पण व्हिडिओ टाकणार आहोत. तेव्हा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करत चला. ओके